बघ की किती आलेत. आम्हाला गावी जायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही लवकरच निघालो होतो. आणि सकाळचं जे वातावरण आहे, निसर्ग जो आहे तो एकदम खुलून आला होता. आणि हा जो काही प्रवास आहे आमचा तो खूप सुंदर झाला, कारण निसर्ग असा वाटत होता की हिरव्यागार शालीमध्ये पांघरलेला आहे. पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे आणि खूप म्हणजे खूप मनमोहक असं वातावरण झालं होतं सगळीकडे. प्रवास अजिबात कठीण वाटला नाही, कारण हा निसर्गच होता तो इतका मनमोहक वाटत होता. इकडे सगळ्यांना भूक लागली होती, त्याच्यामुळे यांनी गरमागरम वडापाव घेऊन मस्तपैकी त्याच्यावरती ताव मारलेला आहे. आम्ही फायनली आमच्या गावी पोहोचलेलो आहे आणि गावी पोहोचल्यानंतरचा जो हा क्षण आणि हा जो काही आनंद आहे तो खूप वेगळाच असतो, कारण हा जो निसर्गाचा अनुभव आहे तो गावाकडेच एकदम जवळून घेता येतो. खूप सगळ्या गोष्टी अशा असतात, नॅचरल असतात, ज्या आपल्याला जवळून निरखून बघायला येतात, त्या म्हणजे फक्त गावीच. इकडे आमच्याकडे काही फळांची झाडं वगैरे लागलेली होती, तर त्याला मी काही फळं आलेत का बघितलं, कारण मला भूक लागली होती. तर मला इथे पेरू दिसला आणि तो मी पटकन खायला घेतला, कारण माझा उपवास होता आणि मला खूप भूक लागली होती. इकडे आमच्या शेताला पाणी सोडलेलं आहे, मक्याचं शेत केलेलं आहे. खूप छान अशी हिरवीगार मका आलेली आहे आणि त्याला कणसंही धरायला लागलेली आहेत आता. तर एकदम स्वच्छ आणि सुंदर पाणी. हा जो काही अनुभव आहे तो खूप सुंदर आणि खूप खूप छान होता, कारण गावी यायचं तर फक्त हाच आनंद घेण्यासाठी. इकडे काही पक्षी होते, त्यांचा चिवचिवाट आणि किलबिल मघापासून बराच वेळ चालू होती. यायचं जायचं, परत यायचं परत जायचं, हे त्यांचं कंटिन्यू चालूच होतं. इथे मी माझ्या आईसोबत आमची जी म्हैस आहे तिला चारा खाण्यासाठी खाली बांधायला जात आहोत. तर तिच्यासोबत जाताना मी तुम्हाला खालचं शेतही दाखवणार आहे, तर आपण ते शेतही बघूया. चला. नवीन आणली होती ना आता कुठली, तिकडे का? चल 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 चला 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 चला. पळतंय बघ कस. हे कोणाचं आहे का? आपलंच आहे का? मारते वाटतं. ती लागलं बघ ओरडायला त्याला न्यायसाठी. गावाकडचे जे हे रस्ते आहेत छोटे छोटे, म्हणजे शेतातून जे जाणारे छोटे छोटे रस्ते आहेत, त्याच्यातून वाट काढत जाण्याचा एक वेगळाच आनंद असतो, जो की मी अनुभवते आहे. खूप छान आणि खूप भारी वाटतं. खायला चांगले पडले. हे पण चांगलं खाताय की. इथं का? खाली जाते तिकडून पाणी.
इथं लय मोठं पहिलं गवत व्हायचं, आता एवढं नाही होत आहे ना. मस्त झालं खाल्ली ह्याच्यावरच होती ती दिवस. आता कमी झालं म्हणून आणली नाही. आता 15 दिवस झाले. आता बघा आता रोज बांधायला. कसलं निळं निळं शार पाणी आहे, मस्त एकदम. तर ही आमची विहीर गावाकडची, कशी मस्त मस्त बघा पाणी. पक्ष्यांनी घरटे बनवलेत झाडावरती, पाण्यात दिसत आहेत बघा, एकदम क्लिअर मस्त. ही मकाच आहे का? एवढं उगावलं नाही तर वरती पोगा म्हणून राहत नाही. पोगच भरतात आळीनं. पांढरं पांढरं झालंय त्याच्यावर, ही कीडच आहे का? ही जी आहे ती आळीनी खाल्लेलं. मस्त हवा सुटली. हे बांधावरच तू काढलंय काय कापून? इकडे आहे की अजून? इकडे राहिले भरपूर गवत. केवढं झालंय? ह्याला गुलाबी गुलाबी कसं येतंय ग? हे बियावर फरक आहे ना. तांबडं असतं ना ह्याचं? तांबडं बी आहे, गुलाबी आहे, पांढरं आहे. मस्त दिसतंय. ह्याच्यातली काढून ही मग आता काय करायचं? जनावरांना. हे मस्त दिसतंय ना हे. वाव, पूर्ण आतमध्ये बघितलं तर बघायला भेटेल. हा, मोठी झाली इकडे है ना. तिकडे एकदम छोटी छोटी कणस होती. वाव, तर मंडळी, आपण आता कोबीची शेती आणि कोबीची लागवड कशी करतात ते बघणार आहे. ते मी तुम्हाला दाखवते. मी माझ्या गावाकडे आले तर हे बघा काय मस्त कोबी आलेत. हे बघा, काही छोटे आहेत, काही मोठे आहेत. खूप सुंदर आणि ओरिजिनल कोबी आहे हा, आपल्या शेतामध्ये पिकणारा. हे बघा, आमच्या गावाकडे जेव्हा आम्ही इकडे असायचो, म्हणजे माझ्या लग्नाच्या वगैरे अगोदर, तेव्हा अशी शेती केली जायची नाही. परंतु आता केलं जातं कोबी, फ्लावर वगैरे. आणि हे बघू शकता, शेत भरपूर असं मोठं आहे आणि सगळीकडे कोबीच कोबी दिसत आहेत, एकदम फ्रेश आणि आपल्या शेतातले. हिरवागार कोबी, एकदम ओरिजिनल, मस्त आहे की नाही. तर हे जे कोबीचं शेत आहे ते आमचं शेत नाही आहे, आमच्या शेजारच्या काकांचं शेत आहे. त्यांनी ही कोबीची शेती केलेली आहे, खूप सुंदर आणि खूप छान अशी. येलो कलरचाच पूर्ण झेंडू आहे ना. आपण लावलेला तो केशरी कलरचा लावलेला ना सगळा, इकडच्या रानात होता आपला. आता नाही लावत. टोमॅटो, टोमॅटो सीझन संपला का ग आता ह्याचा? टोमॅटोचा आता धरलंय का? म्हणजे परत सेकंड टाइम? अच्छा, देशी टोमॅटो सारखं दिसतंय, गोल गोल. हा का, मस्त आहे. केवढा मोठा प्लॅट आहे. महाग झालेत आता टोमॅटो, भरपूर महाग आहेत. फुलं सुंदर दिसत. कोबी चांगला घेतलाय, लागवड छान केली कोबीची आहे ना.
गवत वगैरे झालंय त्याच्यात. आता काढते मी गवत, आता कोबीज चालू करणार. कुठं दर आहे कोबीला? 100 रुपयाला द्या. पुण्याला बघ 30 रुपयाला देतात काय गड्डा. 30 रुपयाला गड्डा आहे आम्हाला तिथं विकत घ्यायला. 100ला द्या. ती बी घेणार, ती व्यापारी म्हणते ती खपत नाही. बापरे, शेतकऱ्यांचा माल म्हटलं की असंच आहे बघ. 15, 20, 25. कशाला केलंय का? त्यात मिरची होती काढली, शिमला मिरची होती काढली का? काढून आता ती काय माझ्यात बी आणून घेवडा टोचलाय, पण काय उगवून शिकते बरोबरच सगळं. लय कमी बाळा कराय माणसं आधी तिथे. तर आता आपण कोबीची वगैरे लागवड केलेली बघितलंच आहे, कशा पद्धतीने लागवड केली जाते. तर इकडच्या साईडला 100 रुपयाला गोणी म्हणजे पिशव्याच्या भरून देतात, ते 100 रुपयाला, आणि ते पण कोणी घेत नाहीये इकडं. आणि आपल्याला जे शहरात मिळतंय आणि ते पण पूर्ण म्हणजे सेंद्रिय नाही, रासायनिकरित्या पिकवलेलं, तर तेही आपल्याला 30 रुपये असा फ्लावरचा किंवा कोबीचा गड्डा किंवा त्याच्यापेक्षा जास्तच असं मिळतं. इथून पाणी वाहतंय बघा, आणि मी तिथे आतमध्ये कोबीचा पत्ता पकडलेला आहे. तर त्याच्या साईडून किती मासे गोळा झालेत बघा. खूप छान असे खूप छोटे छोटे मासे आहेत आणि जवळ येतात, आणि माझा हात हल्ला की ते लांब परत पळत जात आहेत. मस्त असं नेचर, गावाकडचं वातावरणच खूप सुंदर आहे. खूप छान वाटतं इकडे आल्यानंतर, कारण भरपूर अशा गोष्टी बघायला भेटतात ज्या की आपल्याला शहरामध्ये बघता येत नाही. अजून फुलातच आहे की नाही सेटिंग व्हायला? कसं काय एवढं लवकर? औषधांनी? तर गावाकडे टोमॅटोची जी लागवड केली जाते ती बघा अशा पद्धतीने केली जाते. हा नवीनच म्हणजे जो काही आहे फळ म्हणतात त्याला इकडच्या भाषेमध्ये, तर तो आहे 1 महिन्यापूर्वीच त्याची लागवड केलेली आहे. हाही आमचा नाही आहे, आमच्या शेजारचा आहे. आणि ही आमची गावाकडची छोटी छोटी वाट बघा, असंच बांधानी चालत जावं लागतं. छोटे छोटे बांध असतात इकडं शेतातूनच, तर त्यातूनच रस्ता काढत जावं लागतं. तर हे जे झाड आहे तर ह्याच्या बघा मारुतीला मानाच्या म्हणजे ह्याची माळ करून घातली जाते. मानाची माळ जी म्हणतात ती, ह्याला आमच्याकडे रुई म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात किंवा तुमच्याकडे ह्याला अजून काही वेगळं नाव आहे तर ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे एक झाड आहे, तर यालाही तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा. इकडे कांद्यावरती फवारणी चालू आहे. कांद्यावरती औषध फवारले जाते कारण त्याच्यावरती थोडीशी कीड वगैरे किंवा पातींवरती थोडासा पिवळसरपणा आलेला होता, त्याच्यामुळे नानांचं इकडं औषध मारायचं चालू आहे. तर अशा रीतीने ह्याची फवारणी वगैरे केली जाते. यानंतरचा सविस्तर जो ब्लॉग आहे तो मी बनवणारच आहे, तो आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की बघा तुम्ही, कारण कशी कांद्यांची लागवड केली जाते किंवा कांदा केवढा मोठा झाला आहे हे मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे. तर तो ब्लॉग तुम्ही नक्की जाऊन बघा. तर हे असं गावाकडचं नेचर आहे. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर करा. चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून वेगवेगळ्या ब्लॉगच्या तुम्हाला नोटिफिकेशन पडत राहतील.